कुठे आहात तुम्ही? ते मी जरा बाहेर आले होते हो. अहो घरामध्ये हळद सुरू झाली आहे. हो मला माहितीये पण मी मी आले आले पोचते. पण तुम्ही आहात कुठे आता? इथेच आहे घराजवळच आहे मी. पण कशासाठी बाहेर गेलात तुम्ही आता? मी चिंगीला शोधायला आले होते. अहो पण आत्ताच बोललो ना आपण याबद्दल. तुम्ही कशाला बाहेर गेलात? मी म्हटलं तुम्हाला दुसऱ्या कोणाला तरी सांगू. मी आनंदलाही सांगितलं तिला शोधायला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरी या आता. हे बघा मला टेन्शन येतं. राजवाडे अहो ती मुलगी कुठे आपल्याला काहीच माहित नाहीये. आणि मुळात ती असं कधी वागत नाही ना. कुठेही जायचं असेल ती सांगून जाते. आता तिचा फोनही लागत नाहीये तोही बंद करून ठेवलाय तिने. आणि मला जास्त भीती याची वाटते की इतकीशी पोर येते ती दुःखाच्या भरात रागाच्या भरात काहीतरी नको ते करून बसली तर. हे बघा मला कळतंय मी सगळं समजून घेऊ शकतो पण पॅनिक झाल्यानंतर प्रश्न सुटणार आहेत का? आपण प्रयत्न करतो ना तिला शोधायचा. आणि आनंद पर्सनली शोधतोय तिला. तिचा फोन ट्रॅक करू. काही ना काहीतरी मार्ग दिसेल ना. तिच्या गावी सुद्धा विचारू आपण. ठीक आहे तुम्ही शांत व्हा आणि घरी या आधी. हे बघ काय स्वानंदी मॅडम घरामध्ये कार्य आहे त्यामुळे सगळेजण चौकशी करतात की तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही घरात नाही ते परत दिसत नाही ना. अरे थँक्यू. हे काय गोळ्या? हरतात पण का देताय? हो डोकं दुखतंय ना तुमचं. हो पण असं हे एवढ्या तेवढ्याला गोळ्या घेत नाहीत घ्यायच्या नसतात हे सगळं मला मान्य आहे पण आता त्याची गरज आहे तर ती तुमची डोकेदुखी थांबणार आहे. थँक्यू पण नको. बर हे घ्या हा बाम लावा. हा हे चालेल. मला सांगा हे सगळं करण्याची तुम्हाला काय गरज होती? मी काय केलं? अहो एवढं उन्हात अनात बाहेर जाण्याची काय गरज होती? अहो ते चिंगी. स्वानंदी मॅडम चिंगीची मलाही काळजी आहे. जसं तुम्हाला टेन्शन आलं होतं तसंच मलाही आलं होतं टेन्शन. आणि चिंगीच कशाला सगळा स्टाफ आपली जबाबदारी आहे त्यामुळे त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे हे मलाही कळत आहे. आणि चिंगीला शोधायला मी माझी यंत्रणा ऑलरेडी कामाला लावली होती. हे बघा तिला शोधून काढलंच असतं मी पण आता तुम्ही गेलात बाहेर तिला शोधायला उन्हात अनात झाला ना त्रास. आणि अर्थात तुम्ही गाडी वगैरे घेऊन गेला नसालच. पायपीट करत हिंडला असाल उन्हात तिला शोधत. हो ना? हो. वाटलंच मला म्हणून डोकं दुखतं तुमचं त्या उन्हामुळे. हो आणि पाय पण. त्या टेन्शन मध्ये मी इतकी चालत होते मला काही लक्षातच नाही आलं मी किती वेळ चालते ते. म्हणजे ती सापडत नाही तोपर्यंत चैनच पडत नव्हतं मला. स्वानंदी मॅडम तुम्ही इतका स्ट्रेस घेऊ नका. अशाने तब्येत बिघडेल तुमची. चिंगी आली ना घरी आता बरं वाटतंय मला. हो काय करताय? अहो काही नाही ते उन्हात ना आल्यामुळे कदाचित एकदम उभी राहिले तर गरगरलं. हेच सांगतो ना काही गरज नव्हती हे सगळं करायची. ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही आता बसा जरा इथे शांतपणे. हो बसा काय कामं पडली राजवाडे. घरामध्ये लग्न कार्य चालू आहे भरपूर लोक काम करायला आणि मदतीला आहेत. काही वाटलं तर आपण त्यांना सांगायचं. आत्ता ही धावपळ करायची गरज नाही तेव्हा शांतपणे इथे बसा आणि माझं ऐका. अहो असं कसं सांगणार? सांग ना प्लीज. मला ना लाज वाटते. लाजायचं काय त्यात? सिंपल प्रश्न आहे. माझी उष्टी हळद लावून कसं वाटलं? ओके फाईन. छान वाटलं. नाही 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 म्हणजे नक्की कसं? अरे आता काय सगळंच बोलायला होणार का तुम्ही मला? बरोबर. सांग मग कसं वाटलं? लाजू नकोस. बरं सांगते. असं वाटलं प्रत्यक्षात तुम्हीच आहात माझ्याजवळ. नाईस. म्हणजे माझ्या भावना पोचल्या तुझ्यापर्यंत. अनुष्का उद्याची रात्र कधी येते असं झालंय मला जेव्हा मी ऍक्च्युली तुझ्या जवळ असेन. हो ना.
मला पण असंच वाटतं. एक सांगू का? हो सांग ना. ऍक्च्युली ना मला तुम्ही पाहता क्षणीच आवडला होता. अगं तुला तर नुसता मी आवडलो, पण माझी काय अवस्था झाली होती माहितीये तुला? अरे बापरे, किती रोमॅन्टिक आहात तुम्ही. लग्न झाल्यावर कळेलच तुला. पण मला सांग, काय करतेस तू आता? मी सगळ्या गोंधळात तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. कसला गोंधळ? कसला म्हणजे? आपल्या लग्नाचा. तुम्हाला माहितीये का, आमच्या घरात ना फक्त तुमच्याच नावाचे वारे वाहत आहेत. सगळे तुमचंच नाव घेत आहेत. अच्छा, काय बोलतात? बरंच काही बोलत होते. बाबा तर म्हणत होते की मी आता फायनली रिटायर होणार. आता लवकरात लवकर तुम्हाला बिझनेस सोपवायचा आहे ना. अंशुमन, लग्नानंतर खूप काम वाढणार आहे बरं का तुमचं. अनुष्का, मी आधीच सांगतो, कितीही काम असू दे, माझी पहिली प्रायोरिटी कायम माझी बायकोच असणार. खरंच? ऑफकोर्स. हे बघ, कितीही संपत्ती असली ना तरी प्रेमाशिवाय आयुष्य अर्धवटच असतं. आणि आता तुझ्यामुळे मला तेच प्रेम मिळणार आहे. मला दुसरं काही नको. मला पण. मी पण उद्याची खूप आतुरतेने वाट बघते. मी पण. ठीक आहे, भेटू उद्या. कायमच. बाय. बाय. माझ्यासाठी तू जॅकपॉट आहेस अनुष्का. तू लग्नाची वाट बघतेस